हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
हो साजन सुख झाले हो साजन सुख झाले हो साजन सुख झाले हो साजन हरणे माझे हरले चित्त हरणे माझे हरले चित्त हरणे माझे हरले चित्त हरणे माझे हरले चित्त
Hmm.
Oh
गम परि सा नि ध प नि ध प म ध प म ग म ग रे सा परि सा ग म परि सा परि 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 सा नि ध प ग म प ग म सा नि ध प ग म प ग म सा नि ध प ग म परि सा Hare
Oh
चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा हे बरा हालवती पारखियांशी सांगता गोष्टी घरची कुठे खातील आता कैसी जाऊ घरा हे बरा हालवती तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतनी आता कैसी जाऊ घरा हे बरा हरे ठाला विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. बाबा महाराज आजचा काळ एका गावला काय झालं मी नेमका आ करायची वेळ आणि फोटो घ्यायची वेळ एकच लोक मला जित्तायची मिळाली म्हणजे नक्कीच गळ्या पांडुरंगा करो प्रथम वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापक सर्वजीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा हे बरा हालवती. प्रस्तुत
नामसंकीर्तनाच्या सेवेकरिता घेतलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगद्गुरु जगद्वंदनीय विश्ववंद्य संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा गवळणीपर प्रकरणातील काल्याच्या कीर्तनाच्या शिवेकरता घेतलेला हा अभंग ठाला आपल्या श्री क्षेत्र नरवेल या गावी भगवान पंढरीनाथाच्या कृपा प्रसादाने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ तथा समस्त भजनी मंडळ यांच्या सहकार्यातून सालाबाद प्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा वैकुंठ गमन सोहळा किती वर्ष झाले मलाही सांगता येत नाही, परंतु अनेक वर्षापासून हा सोहळा चालू आहे. आणि आपलं गाव हे फार मोठं भाग्यवान गाव आहे. त्याला कारण जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्रते ओळ पावन तो देश, पवित्रते पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपल्या नरवेल गावामध्ये सद्गुरु रामभाऊ महाराज नरवेलकर फार अधिकारी पुरुष होऊन गेले. सामान्य राहणी होती संसाराची, पण तो अधिकार मात्र फार उत्तम उच्च अशा प्रकारचा अधिकार. आणि त्या रामभाऊ महाराजांच्या पदस्पर्शानं आपली पावन झालेली श्री क्षेत्र नरवेल नगरी. आणि रामभाऊ नंतर आमचे हरिभक्ती परायण अमोल महाराज कोलते यांनी भगीरथ प्रयत्न केला. आणि त्या भगीरथ प्रयत्नातून ही कलाकारूपी गंगा आपल्या गावात वाहत आहे. आपण दररोज ऐकत आहात हा विषय. हे कलाकार अशा सामान्य गावातून एवढ्या समाजामध्ये कला दाखवणारे कलाकार नाही. हे आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचे कलाकार आहेत. पण आपल्या सामान्य अशा प्रकारच्या गावामध्ये हे कलाकार मंडळी 8 दिवस अनेक वर्षापासून मोठ्या प्रेमाने येते. याला कारण आमच्या अमोल महाराज यांचा भगीरथ प्रयत्न. ज्याप्रमाणे भगीरथानं स्वर्गातून वाहणारी गंगा मृत्यूलोकात आणून पावन करायचं काम केलं गंगेनं, त्याप्रमाणे आमच्या अमोल महाराजांनी हे भगीरथ प्रयत्न करून हे आनंदीतील ज्ञान गंगा, कलाकारूपी गंगा आपल्या गावामध्ये आणली आणि आपल्या सर्व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध करण्याचं काम करत आहे. यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे दीपक महाराज दसवळकर मृदंगाचार्य, मृदंग अलंकार. इकडे हरिभक्तीपर्यंत गायन कोकिळा आमचे बाबा महाराज म्हणजे तुकाराम महाराज. हरिभक्तीपर्यंत गायन सम्राट आमचे गोरख महाराज. अशी कलाकार मंडळी यांच्या पुढे मी उभं राहणं म्हणजे सूर्या पुढे काजवा चमक नाही. किंबहुना आमच्या
आमचे पुंश महाराज सुद्धा सामान्य ते सुद्धा गुरु शिष्य एकाच जोडीचे आणि चौघांच्या पुढे माझा आणि काहीतर प्रकाश म्हणजे सूर्या पुढे काजबाय. काय बोलतो मी, या चौघांच्या अंगात जॅकेट आहे, माझ्या अंगात काहीच जॅकेट बी दिलेले आम्हाला अमोल महाराजांनी. माझ्या बाबतीत तरी आमचे महाराज कुबेर आहे. प्रश्नच नाही. धोतर बी त्यांचंच, शर्ट बी त्यांचंच आहे. फेटा बी देतो म्हणत म्हटलं नाही, फेटा नाही, हे बुद्धी माझी आहे, माझा फेटा माझं बुद्धीचं काम असतं. त्यांचा फेटा जर मी बांधला असतो तर नक्की बांधला फेटा मारल्याच्या टाकायला म्हणून म्हटलं माझा फेटा बरा आहे माझ्याजवळ. अशा प्रकारची सर्व कलाकार मंडळी अनास्थेमध्ये भर पडली. आमचे संभाजीनगर मध्ये कार्यरत असणारे कंपनी मधील परंतु आपल्या गावचं भूषण आमचे आणि गणेश महाराज कोलते हे सुद्धा आज या कीर्तनाच्या सेवेकरता हजर आहेत. आमचे चौकदार पासून आमचे राजूभाऊ महाजन पासून तर सर्व बडे अशा प्रकारचे समस्त ग्रामस्थ मंडळी मागे आहे. आणि तुम्ही सर्व संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळी या बाजूला समोर, या बाजूला मागे पुढे उभा आहे. अशा प्रकारे तुमचं प्रेम आहे आणि त्यातून ही काल्याची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. आपल्या गावचं वैभव काय वर्णन करू मी कित्येक वर्षापासून पाहतो. येथे सुद्धा संपूर्ण ग्रामस्थ वर्गणीचा विषय काढल्यापासून तर कालपर्यंत सर्वांनी वर्गणी चतुर्भुज नारायणाच्या चरणी समर्पित केली. अन्नदाते फार मोठ्या उदार अंतःकरणानं अन्नदान करतात. आपली भजनी मंडळ काकडा आरती, हरिपाठ, रात्री कीर्तनाच्या सेवे करता हजर राहतात. हा सुद्धा फार मोठा सहकार्याचा भाग आहे. आणि त्यातून आपली जी तरुण मुलं आहे या मुलांशिवाय बी कार्य होत नाही. मी पाहतो दररोज हे मुलं धावपळ केल्याशिवाय मला नाश्ता बी भेटत नाही. नाश्ता देणारे नाश्ता देतात, पण हे मुलांचं वाटप करण्याचे प्रयत्न फार मोठे आहे. हे प्रयत्नानं वाटप करतात सर्व वाचकांना, श्रवण करणाऱ्या मंडळींना. पारायण संपल्याबरोबर भजन देणारे उदार अंतःकरणानं अन्नदान करतात. आणि सायंकाळी सुद्धा आमचे 7 दिवस 7 भाविक मोठ्या उदार अंतःकरणानं आमच्या कलाकारासहित, कीर्तनकारासहित असं अन्नदान देत असतात. सर्वांचे मी हात जोडून नम्रपूर्वक आणि त्याचा नमस्कार करतो. आणि आज टाईम कमी आहे. टाईम कमी म्हणजे बरोबर 9:05 झाले. मी 9:45 वाजता ही सेवा संपवणारे. त्याला कारण हे कलाकार मंडळी आळंदी पासून इथपर्यंत येते. मग यांना सुद्धा 11 वाजता गाडी आहे. येथून सर्व आवरून मलकापूरला जाऊन बरोबर गाडी पकडण्याकरता मी 9:45 वाजता माऊलीचं भजन करून बरोबर 10 वाजता इथून हे इथून रवाना होतील असा विचार करून सेवा संपवण्याचा प्रयत्न करतो. पण एक विनंती आहे, मी एक डायबिटीस पेशंट, पण तुमचा सत्कार व्हावा. तुमचं काय प्रेम आहे. मी तर एकच चतुर्भुज नारायणच्या चरणी प्रार्थना करतो. हे चतुर्भुज नारायण भगवंता, आता ज्यांनी हार घातले हे मोठे प्रेमाचे हार आहे. हे प्रेम मारायचं म्हणजे अंतकाळच्या शेवटपर्यंत टिकून राहो हे भगवंताच्या चरणी प्रार्थना. तुम्ही जर काढण्याची परवानगी देत असली तर काढतो. काढू राहू देऊ.
हरिले चित्त भार भित्त विसरले आता पैसे जाऊ घरा हे करा हालौकिक. सद्गुरु वासुदेव महाराज शिराढोणकर यांच्या प्रेरणेतून हा सप्तापन सुरू केलेला आहे. आणि 1990 साली महाराजांच्याच आज्ञेतून मी कीर्तनाला आलो आणि 91 सालापासून त्यांच्यासोबत आपल्या गावात पारायणाचं काम करत असल्यामुळे महाराजांना येथूनच जेथे असतील तेथून नमस्कार करतो. कारण की ही कीर्तनाची सेवा महाराजांची होती. आणि 2023 सालापासून ही सेवा माझ्याकडे आली. काल्याचं कीर्तन म्हटलं तर मी मागच्या कीर्तनात बोलून गेलो अमर महाराजांच्या त्या कीर्तनामध्ये. इतर कीर्तन आणि काल्याचं कीर्तन यामध्ये फरक असा आहे. इतर कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाविरहित इतर या गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. कारण की ते चरित्र कसं आहे, ते चरित्र जीवाला पावन करणारं चरित्र आहे. ठाला सगुण चरित्रे मनोभावे आदिवंदावी संत प्रत्यक्ष नाद ब्रह्म आपलं चित्त समाधान करते असे नाद ब्रह्म आहे. आणि हा संपूर्ण गावामध्ये जो आवाज जातो याला कारण आमचे विवऱ्याचे योगेश दादा यांची साऊंड सिस्टीम कोणीही ठिकाणी असो कीर्तनकार बी आनंदित आणि कलाकार सुद्धा निश्चिंत असतात. कोणी माझ्या कीर्तनामध्ये कित्येक तरी ठिकाणी ते असतात, स्वतः ऑपरेटरचं काम करत असतात. त्यांचे चरणी नमस्कार आहेत. आणि आमचे संतोष महाराज म्हैसवाडीकर हे सुद्धा रिकामपण ज्या ज्या दिवशी होईल त्या त्या दिवशी कीर्तनाकरता हजर असतात. त्यांचे चरणी नमस्कार. भगवान गोपाळ कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, ज्या लीला केल्या, गायन ते लीला चरित्र पोवाडे राखले सवंगडी सहित गाई. अशा प्रकारचं हा काल्याचा विषय. आता अभंग सोडून लीला वर्णन करायची म्हटली अर्ध्या तासात तर शक्यच नाही. पण एकदम मोजके टप्पे सांगून बरोबर एक लीला सांगून अर्ध्या तासामध्ये पुढच्या विराम देतो. ऐका, आजची गवळण आहे. एक कोणी भाग्यवान गवळण, ती गवळण भगवान श्रीकृष्णाचा वेध लागल्यामुळे सासू स्वतंत्र आहे आणि सून ही परतंत्र आहे. मग ही सून होती आणि ती सून भगवान श्रीकृष्णाच्या वेध लागल्या कारणानं सासू परवानगी देणार नाही म्हणून निमित्त करायची. भरला ओलांडोने रीता करे घट. आपल्या घरातील पाण्याचा माठ भरलेला असताना रीतामध्ये रिकामा केला. तिने सांगून टाकलं माठातील पाणी. आणि सासूबाईला म्हणते, सासूबाई माठात पाणी नाही. मग सासूबाई काय म्हणेन, मग जा यमुनेवर आणि घेऊन ये. मग ती गवळण सासूच्या आज्ञेनं
यमुनेवर पाण्याकरता गेली. पाण्याकरता गेली, पाणी घेतलं, डोक्यावर उचललं आणि घराकडे पाणी घेऊन येत असताना नेमका भगवान गोपाळकृष्ण तिच्या दृष्टीसमोर हजर झाला. तो यमुनेच्या तीरावर होता तरी कसा, त्याने एक पाय टेकवलेला होता, एक पाय असा ठेवला, म्हणजे देवडा देवडा. आणि त्या देवडा परमात्म्याला पाहून तिचं काय झालं संत महात्मे वर्णन करतात. देवडाच्या राणी वाजवी कमेनो, देवडाच्या राणी वाजवी कमेनो, देवडाच्या राणी वाजवी कमेनो, देवडाच्या राणी वाजवी कमेनो. गोपिका रमणो स्वामी माझा, गोपिका रमणो स्वामी माझा, वेदिला माये, वेदिला माये, यमुनेच्या तीरी गोपिका रमणो स्वामी माझा, गोपिका रमणो स्वामी माझा, वेदिला माये, यमुनेच्या तीरी वेदिला महाराजांनी बरोबर विषयाला धरून प्रमाण दिलं. देवडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणो स्वामी माझा. हे गोकुळातील भाग्यवान गवळण यमुनेच्या तीरावर पाण्याला गेल्यानंतर तो परमात्मा देवडा म्हणजे 1.5 पायाचा न उभा होता यमुनेच्या तीरावर. आणि तो तिनं बघितला, देखिला गे माये यमुनेच्या तीरी. यमुनेच्या तीरावर या गवळणीला कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. परत त्या परमात्म्यानं काय केलेलं होतं, हात खांद्यावरी राधिकेच्या, राधा नावाची गवळण तिच्या हात खांद्यावर हात टाकलेल्या अवस्थेमध्ये तिनं बघितला. बघता बरोबर कृष्ण परमात्म्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. कृष्ण परमात्म्याचं लक्ष जाता बरोबर कृष्ण परमात्म्यानं नेत्र कटाक्ष टाकता बरोबर तिच्या मनाला मोहून घेतलं. आणि तिचं मन मोहून घेतल्यामुळे तिची अवस्था काय झाली, तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हरे माझे हरिले चित्त, हरे माझे हरिले चित्त, हरे माझे हरिले चित्त, हरे माझे हरिले चित्त. भारगीत विसरले, चित्त. कृष्ण परमात्म्यानं तिच्याकडे बघता बरोबर तिच्या चित्ताची कृष्ण परमात्म्यानं चोरी केली. म्हणजे तिचं चित्त कृष्ण परमात्म्याशी एकरूप झालं. हे जे
तुकोबऱ्यांच्या गवळणीचं पहिलं प्रमाण आहे. एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथ महाराज तंत ओवी देतात. भक्ताचे हरावया चित्त, हरी हरतो त्यांचे वित्त, वित्त त्यागे करुणे सुचित्त, दे विवेक युक्त वैराग्य. नाथ महाराज भक्ताचे हरावया चित्त, हरी हरतो त्यांचे वित्त. म्हणजे ती गवळण म्हणते कृष्णानं पाहता बरोबर माझ्या चित्ताचं हरण केलं, हरिने माझे हरिले चित्त. कृष्ण परमात्म्यानं चित्त हरण केल्यामुळे भार वित्त विसरले. प्रपंचाची जी जबाबदारी होती ती संपूर्ण ती विसरून गेली. गवळणीचं तेच विशेष होतं. गवळणीनं गायी चालण्याकरता जरी कृष्ण परमात्मा गेला, कृष्ण परमात्म्याकडे पाहताना कृष्ण परमात्म्याने चित्त हरण केलं तर काय अवस्था होत होती. विसरल्या कामाधंदा, सासू-सासऱ्याचे नाही मर्यादा, कोणी दादा, कोणी नाना, वृत्ती बेजाली परमानंद. परमात्म्याला पाहता बरोबर विसरल्या कामाधंदा, सासू सासऱ्याचे नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेगाली परमानंदा नंदा नंदा. तो परमात्मा परमानंद अशा प्रकारचा आहे. पण जिचं चित्त हरण केलं भगवंतानं तिचं संसार संपला, पण तिचं मानवी जीवनाचं सार्थक झालं. मानवी जीवनाचं सार्थक म्हणतात कशाला, ज्या दिवशी हा जीव शिवाशी एकरूप होईल, म्हणजे भगवंताशी एकरूप होईल, त्या दिवशी त्याची जन्म मरणाची धाव संपली. गंगा समुद्राला जाऊन मिळाली की तिची धाव संपली. आता गंगा नाही समुद्र बनली. त्याप्रमाणे भगवान परमात्मा दिसला की जीवाचं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी हे संसार आहे. हा संसार भार जो आहे तो समाप्त होतो. त्याला कारण आहे मानवी जीवनामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये जगताना चित्ताला फार महत्व आहे. चित्त मिले तो सब कुछ मिले, नाही तो फुकट संग. चित्त जर असेल तर सर्व मी कोठी पहा. मी सांगत असतो त्रिपुटी. शरीरामध्ये पित्ताची गरज आहे. ज्यांच्या शरीरामध्ये पित्ताचा जोर आहे त्यांना आजार मुक्ती प्राप्त होते. शरीरामध्ये पाहिजे पित्त. संसार सुखाचा म्हणजे आनंदाचा व्हावा वाटत असेल तर संसारामध्ये पाहिजे वित्त. कीर्तन कसं झालं हे कळण्याकरता कीर्तनामध्ये पाहिजे तुमचं शरीरामध्ये पित्त, संसारामध्ये वित्त आणि परमार्थामध्ये चित्त. शेतात पाहिजे खत, गावामध्ये माणसाची पाहिजे पत आणि घरामध्ये नवरा बायकोचं पाहिजे एक मत. याचे लग्न झाले तर तुकडे मत सांगते. शेतात खत पाहिजे, गावामध्ये माणसाचे पत पाहिजे की तो हजर नसताना कोणाला जरी पाठवलं त्याच्या नावावर काम झालं पाहिजे, त्याला म्हणतात पत. घरामध्ये नवरा बायकोचं पाहिजे एक मत. नाही तर बायको म्हणते चला कीर्तनाला, ती म्हणते तुम्ही जा कीर्तनाला, तोपर्यंत मी पाहतो चित्रमंदिर. वारे वा, तारक मेहता काय कामाचा आमचे
संस्थेमध्ये आळंदीला माधव महाराज मगर फार वयोवृद्ध कीर्तनकार होऊन गेले. ते कोट्या तयार करत. ते म्हणत शेतामध्ये आज मजूर मिळत नाही, काही गरज नाही मजुराची. खेत में भाई, घर में आई, गोठे में गाई. पण जर्सी चालत नाही, जर्सी कामाची नाही. खेत में भाई, घर में आई, गोठे में गाई, उसकी क्या देखना कमाई. याचे विरुद्ध करू नका. ते म्हणत खेत में नाला, गोठे में हेला और घर में साला, उसका कभी नहीं होगा. बघा तुम्ही महाभारत ऐकतात. कौरवांचं वाटोळ जे झालं ते वाटोळ या धृतराष्ट्रामुळे नाही, पण त्या धृतराष्ट्राने चूक केली. गांधारीचा भाऊ होता शकुनी. त्या शकुनानं गांधार राज्य सोडलं आणि हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राच्या घरात राहू लागला आणि त्या दुर्योधनाला सल्ला देऊ लागला. परिणाम काय झाला? घरने साला होगा माझं लक्ष घटाळावर मी बोलतो कशा करता. चित्ताला फार किंमत आहे. मग संत महात्मे भगवंताकडे जीवन सफलवण्याकरता एकच प्रार्थना करतात. माझे चित्त तुझे पायी, चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. फक्त चित्त भगवत स्वरूपाकडे जर लागलं तर फार भेद विसरले. माझं चित्त भगवत स्वरूपाकडे लागल्यामुळे मी प्रपंचाची जबाबदारी पूर्ण विसरली. आणि योग असा की जगद्गुरु तुकोबाराय त्या गवळणीचा अनुवाद करतात. जे जे झाले अवतार तुका त्यांचे युग 4 झाले. पुढच्या युगामध्ये तुकाराम महाराज भक्त प्रल्हाद म्हणून सेवा करत होते. त्रेता युगामध्ये अंगद बनून सेवा केली प्रभू रामचंद्राची. आणि द्वापार युगामध्ये उद्धव बनून सेवा केली. आणि तेच कलियुगामध्ये तुकाराम महाराजांच्या रूपाने अवताराला आले. ऐका म्हणजे तुकाराम महाराज जरी उद्धव होते परंतु प्रत्यक्ष तुकोबाराय मूर्तिमंत कार्य करत असताना तुकोबारायांची भेट झाली. तुकोबाराय त्या गवळीचा अनुवाद करतात कलियुगामध्ये गाथ्यामध्ये. महाराज माझं चित्त हरिण हरण केल्यामुळे प्रपंच तर संपला. पण तुम्ही म्हणता तू येथे कशी बसली, घरी का जात नाही? मी आता माझ्या घरी जाऊ तरी कशी अभंगाचं दुसरा आता कैसी
सेवा करीतो होतो पायी सवेची लंका घेतली तिही वानर गोवळ गायी सवे चालत फिरत असो. चकोबार म्हणतात मी सुद्धा गायी चालण्याचं काम करत होतो आणि मी बघितलं की हे गवळण भगवंतानं चित्तहरण केल्यामुळे हिला सासू नाही, सासरा नाही, पती नाही, मुलं नाही, हिचा ध्येय एकच राहिलं की सारखं भगवंताचं नामचिंतन मुखातून सारखं येत होतं. त्या परमात्म्याला अनेक नाव असल्या कारणानं हिनं कृष्ण परमात्म्याला पाहता बरोबर इथं चित्तच कृष्णमय झालं. तिच्या मुखामध्ये एकच शब्द श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ मुखामध्ये एकच नामचिंतन कृष्ण परमात्म्याला पाहतो. कृष्णमय झाली चिंतने चिंतने तर तद्रूपता. आता ती म्हणते मी जर असं कृष्णाला पाहून संसाराकडे गेली तर माझा लौकिक खराब होईल, माझं आणि काहीतर नाव खराब होईल. नोहे बरा हा लौकिक. आणि इतरांना काय अवस्था कळणार? इतरांना असं वाटेल ही काय पागल झाली की काय. तुकोबारे अनुवाद करतात दुसऱ्यांना ही अवस्था करू शकत नाही, कारण की भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. तुकोबारे भक्त होते आणि कृष्ण परमात्म्याची भक्त असल्यामुळे तुकाराम महाराज तिची अवस्था जाणू शकतात. इतरांना कळणार नाही ती सांगते. इतरांनी जर माझी अवस्था पाहून घरी जर सांगितलं तर घरची माझी निंदा करतील. तिसरं चरण सांगता आपल्या भक्त मालिकेतील सोडून इतर संसारिक लोकांनी जर माझ्याकडे बघितलं पण ही गोष्ट माझी जी कृष्णाला पाहून झाली ही गोष्ट जर सांगितली तर माझे घरचे सुद्धा निंदा करतील. कारण की आपली अवस्था जसं हे आणि काहीतरी गायक वादक आहे, आपण चुकतो का बरोबर आहे हे यांना माहिती. यांचं आपल्याला करू शकत नाही. आणि आमचे बाबा महाराज असे हात करतात, आपल्याला जमणार नाही ते त्यांचं त्यांनाच जमते. आमचे गोरख महाराज आहेत, वा वा काय जोडी आहे. पण गोरख महाराज मी विनंती करतो
अहो बाबा मला सारखी ढेरी वाढवा आबा तिथं मोठा हा हा बेटा खुराक चालू ठेवा काजू बदाम किसमिस असं शरीर जर असलं ना वजनच पडते माणसाचं वाढ मंडळी बोल वाढ हा बेटा पारखी म्हणजे भक्त सोडून अभक्तांना जर माझी अशी अवस्था दिसली मी कृष्णमय झाली आणि ती अवस्था जर या पारखी म्हणजे दुसऱ्यांनी घरी सांगितली तर घरचे सुद्धा निंदा करतील. त्याला कारण आहे परमार्थ करणाराला कोणी बरं म्हणत नाही. तुम्ही परमार्थ कसंही करा मग घरचे काय आमदारचे काय परमार्थ करणारा नावं ठेवत नाही असं कोणी सापडणार. मी माझ्या जीवनातलं उदाहरण सांगत असतो. मी त्या जामनेर भागात जात असताना बोदवड गाडी लागली पुढे बोदवड ते जामनेर गाडी लागली इतकी प्याग होती जामनेर गाडी अहो बसायला जागा नाही उभे होते ते मागच्या जुन्या एसट्या मागचा दरवाजा होता त्या एसट्यांना चढलो मागच्या दरवाजानं प्याग एसटी माझ्या पुढे 3 माणसं उभी होती. मी 4था नंबर लावला उभा ते काम धरून उभा राहिलो लोखंडी काम माझ्या मागे 3-4 लोक आले पण नेमकं कॉलेजचे मुलं कॉलेज संपल्यानंतर चढली एसटी मध्ये मागच्या दरवाजातून आणि त्यांनी नेमका विषय चालवला आणि तो मला ऐकत होता. आपला टाइमपास हे एसटीत काही दिसत नाही उतर खाली. दुसरे म्हटले गळ्या अरे जाऊ दे ना आजच्या तू नाही टाइमपास तर नाही टाइमपास मग म्हणे आपल्या जामनेर पर्यंत आपला प्रवास होईल तर काय टाइमपास नसला तर म्हणे एक टाइमपास आहे आपला टाइमपास नाही पण एक टाइमपास म्हणजे कोण तो साधू बुवा म्हणजे मी म्हणजे कोण म्हणा टाइमपास मी म्हणजे एक टाइमपास आहे साधू बुवा. मग त्यांनी बोधवरच्या पुढे ते एसटी निघाली आणि त्यांचा तो टाइमपास माझ्यावर चालू केला. ओ बुवा पुढे सरक ओ बुवा पुढे सरक. आता पुढे जागा नाही तर मी करूच काय 3 लोक पुढे माझ्या आता पुढे जाण्याकरता जागाच नाही आणि इथं चालू बहिरा झाला काय पुढे सरक ऐकू येत नाही काय पुढे सरक. मी 4-5 वेळा घेतलं मग म्हणणारे कोण मागे वळून बघितलं. आता नरवेलमध्ये नेहमी येतो तर तुमच्याकडे कित्येक मुलांचे नावं जरी नसले तरी चेहरा माझ्या ओळखीचा आहे हे नरवेलचे आहे. आहे कोण्या गावचे पाहूच दे एक वेळ परिचयाचा तर सांगायला बरं होईल. मी मागे बघितलं पण नेमका त्यांनी माझ्या कपाळाचा बुक्का बघितला आणि त्यांनी विषय बदलवला. ओ बुवा कडे सरक. दुसरा पोरगा म्हटला नको रे त्या गोळा पुढे सरक सरक करू म्हणे तुझा कोणी लागतो तो म्हणजे माझा कोणी लागत नाही पण तो बघ विधवा विधवा तो बुवा विधवा विधवा. हो खरंच सांगा माझा मुलगा नवरा मेला माझा मुलगा नवरा मेला पण मला कशावर बोलवला त्यांनी बुक्का पाहला. बुक्क्याचं काय महत्व आहे हे बाकीचे नाव ठेवतील बुक्का लावणाऱ्यांना पण बुक्क्याची किंमत किती आहे हे बुक्का लावणारा माहिती आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का आवडत नसलं पण देवाला आवडावं असं आपल्याला वाटत असेल तर 2च गोष्टी करा. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का. गळ्यामध्ये सर्वांनी पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला बुक्का लावा. जगत प्रिय आहे भगवंताला पण ह्या 2 गोष्टी करणारे अतिप्रिय अति म्हणजे सर्वात आवडणारे जर कोणी असतील तर तुळशीची माळ घालणारे बुक्का लावणारे. इतरांना काय कळणार ती अवस्था आहे बुक्का का लावतात माळ काय घालतात. त्याप्रमाणे आजच्या बंगामध्ये
या गोपीचं चित्त परमात्म्यानं हरण केल्यामुळे हे काय अवस्था झाली हे फक्त तुकोबाऱ्यांनाच कळणार, इतरांना काय कळणार. म्हणून ती म्हणते पारखी अंशी सांगता गोष्टी घरची कोटी खातील. इतरांच्याकडून माझी अवस्था घरी जर कळाली तर घरचे सुद्धा माझी निंदा करतील. तुकोबाराय मी काय करू तुम्हीच सांगा. मग तुकोबाराय तिला काय करायचं ते सल्ला अभंगाच्या शेवटी देतात. तुका म्हणे निवांतरा
पाहे परतोनी. तुकोबार म्हणतात त्या गोपीला, हे गोपिका, ज्या परमात्म्याला तू पाहून ज्यानं तुझं चित्त हरण केलं तू त्याला परत 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 पाहत राहा. तू शांत राहा, निवांत राही. आणि पाहिले पाहे परतोनी. आता कैसे जाऊ घरा न हे बरा लौकिक विठोबार भावार्थामधील आपली वेळ जवळपास संपुष्टात आली. फक्त 2 मिनिट टाइम आहे. चटकन एक लीला सांगून पटकन आपण माऊलींचं भजन करून या सेवेला विराम देण्याचा प्रयत्न करू. कृष्ण चरित्र अगाध अशा प्रकारचं आहे. समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला. प्रत्यक्ष सरस्वती देवी जरी लेखणी घेऊन हातात लिहिण्याकरता बसली तरी लेखणी बंद पडेल, कागद अपूर्ण पडेल, शाही संपेल, पण कृष्ण चरित्र संपणार नाही. त्या म्हणून तर त्या गोपिका म्हणतात, हे यशोदे लाडका हा काना बाई तुझा तुला गोडवाडे. याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आटे. मही म्हणजे पृथ्वीचा, पत्र म्हणजे कागद. समुद्राची शाही केली तरी याच्या खोड्या संपणार नाही. आपण 2 मिनिटात काय काय सांगणार, परंतु ज्या लिलीचं एक जरी लीला वर्णन केली तरी जीवन कृतार्थ करणार हे चरित्र आहे. जळते दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नार, गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. माझं जीवन कृतार्थ केले या कृष्णानं. का काय झालं, अवचित हरी तुझा, अवचित हरी तुझा आला यशोदे, अवचित हरी तुझा, अवचित हरी तुझा, अवचित हरी तुझा. आपला जीवन सफलतेचा अनुभव सांगते यशोदे. अवचित हरी तुझा, या कृष्ण परमात्म्यानं माझ्या घरी येऊन माझं चित्त हरण कसं केलं. तू काय करत होती, मी असता माझ्या घरी, मी आमच्या घरामध्ये असताना यानं काय केलं, मी माझ्या पती शेजारी झोपलेली होती. यानं मुंगूस घेऊन आला, मुंगूस घेऊन ते मुंगूस आमच्या दोघांच्या मधात सोडलं. ठाला मी असता दसुरी, मुंगूस घेऊन आपुल्या करी, सोडियेले दोघा माझारी, ते बोध करी आम्हा यशोदे. अवचित हरी तुझे मधा सोडला आमच्या पती पत्नीच्या, आणि त्या मला गुदगुल्या करू लागलं. त्याचा परिणाम आम्ही ध्यालो उभयता, आमचे दोघं पती पत्नी आम्ही भीतीयुक्त झालो. चिर फिटले बाई तत्वदान, माझं तर पातळ सटकून गेलं. परिणाम मी नग्नाचे झाले सर्वथा, भूत भूत म्हणून पळाले ग बाई. अवचित हरी तुझे अवचित हरी तुझे
लपला एका जनार्दनी म्हणे मी भला आता सापडताना सोडी त्याला ग बाई आपलं जीवन सफल झालं आईच्या यशोदीच्या मागे लपला आणि आता मला सारखा त्याचा धाज लागल्यामुळे माझं मानवी जीवनाची कृतार्थता झाली म्हणजे जीवनाची कृतार्थता जीव परमात्मा स्वरूपाशी एक होणं म्हणजे त्याला काला म्हणतात असा हा काला एकाच्या जीवनामध्ये येऊ पण तो काला प्रत्येकाच्या जीवनामध्ये येण्याकरता आपल्याला एक गोपीसारखा ध्यास लागला पाहिजे रात्रंदिवस झोपताना श्रीकृष्ण गोविंद आणि उठता बरोबर श्रीकृष्ण गोविंद असा दिन रजनी हाची धंदा जर केला तर आपल्या जीवन सुद्धा कृतार्थ होईल वेळ संपल्यामुळे झालेली सेवा भगवान चतुर्भुज नारायणाच्या चरणी समर्पित करतो अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याने गोपींना वेध लावला गोपी गाराने घेऊन येऊ लागल्या यशोदेला सांगू लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोपींनो तुम्ही जाऊ नका मीच त्याला शिक्षा करते शिक्षा कोणती गायीमध्ये गायी चालण्याकरता पाठवायची कृष्ण परमात्म्याला यशोदेने सकाळी आंघोळ केली खांद्यावरील कांबळी हातामध्ये काठी आणि सारे तसे धेनो सावळा जगजेठी तो परमात्मा गाई चालण्याकरता जाऊ लागला जाता जाता यमुनेवर गाई पाणी पिण्याकरता येऊ लागल्या कृष्ण परमात्मा गोपाळ खेळू लागले खेळता खेळता गोपाळ दमले आणि ते गोपाळ म्हणते झाली आता वेळ म्हणते आणा शिदोरे आता शिदोरे आणा कृष्ण परमात्म्याने सर्वांचे शिदोरे एकत्र केल्या त्याचा झाला काला आणि तो काला सद्गुरु रामभाऊ महाराज भगवान चतुर्भुज नारायण यांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळतो भाग्याचा तो पावे येते वाटे आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येते काला भाग्यवंताला मिळतो असा काला शेवटचा श्लोक म्हणू भगवंत नामाचा जय जयकार करू माऊलीचं भजन काल्याचा धावता अभंग आणि आरती होऊन शिवेला पूर्ण विराम बिभ्रद्वेणुं जठर पठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्निङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसृदो हासयन्न मर्भिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोपाल केली गोपाल कृष्ण भगवान की माऊली कंठी धरिला कृष्ण धावते म्हणून झालं दहा कमी भूमंडळी तुका माने भूमंडळी तुका माने
गोपाल कृष्ण भगवान विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय